नित्य स्वामी दर्शन 4 डिसेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या अवतार कार्यात आपल्या भक्तांच्या सहवासात प्रत्यक्ष वावरले. भक्तांच्या आनंदात त्यांनी प्रत्येक क्षणी भर घातली आणि भक्तांच्या सर्व प्रकारच्या दुःखांचे हरण केले. आपले ऐश्वर्य प्रकट केले. मुख्य म्हणजे आपल्या परमभक्तांना एक विलक्षण शाश्वत असा धीर दिला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या अवतार समाप्तीला 125 वर्ष उलटून गेली, तरीही आजसुद्धा त्यांचे स्मरण केल्यावर स्वामी धावत येतात आणि भक्तांच्या दुःखांचे हरण करतात. परमेश्वराचे हे अवतारी रूप शाश्वत असते. स्वामींचे जन्मरहस्य एकदा का लक्षात आले की त्यांच्या अवतार कार्याची संगती लागते. स्वामी पूर्ण रूपात प्रकट झाल्यामुळे त्यांच्या लीला आपल्या दृष्टीचा विषय झाल्या. स्वामींनी तर छोट्यातल्या छोट्या इच्छा पूर्ण करून आपल्या सर्वच भक्तांना पूर्ण आनंद दिला. स्वामींची भक्ती उत्कटपणे करणाऱ्या भक्तांना स्वामींनी वारंवार दर्शन दिले, कारण स्वामींनी प्रत्येक जीवाला आश्वासन दिले होते की ते प्रत्येकाच्या पाठीशी पहाडासारखे उभे आहेत. श्री दत्तावतारी स्वामींची शक्ती अनंत आहे, अपार आहे. त्यांच्या दिव्य शक्तीमध्ये ऐश्वर्य शक्ती आहे आणि माधुर्य शक्तीसुद्धा आहे. ही जी ऐश्वर्य शक्ती आहे त्याच्या बळावर परमेश्वर कुठलेही अशक्य काम करून दाखवतो. कुणालाही शक्य नसणारे कुठलेही कार्य केवळ अवतारी पुरुषच करून दाखवतो. ह्या ऐश्वर्य शक्तीमुळे काय घडते तर त्यांचे सामर्थ्य दृष्टोपत्तीस येते. भक्त त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतात. माधुर्य शक्तीच्या बळावर हाच परमेश्वर आपल्यातल्या ऐश्वर्य शक्तीला विसरून जातो, कारण ह्या माधुर्य शक्तीचा मोह प्रत्यक्ष परमेश्वरालाच होतो. भगवान श्रीकृष्ण जेव्हा गवळणीबरोबर रास गरबा खेळत होता तेव्हा माधुर्य शक्ती प्रकट झाली होती. जर तेव्हा ऐश्वर्य शक्ती प्रकट झाली असती तर रास गरबा रंगला नसता. गवळणी घाबरल्या असत्या. माधुर्य शक्ती प्रकट झाल्यामुळे गवळणींना श्रीकृष्ण रूपात सखा सापडला. ह्याचा अर्थ असा की परमेश्वरच ठरवतो की कुठली शक्ती प्रकट करायची. अवतार कार्यात परमेश्वर या शक्तीचा योग्य उपयोग करून आपल्या सर्वच भक्तांना आनंदी ठेवतो. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, केवळ माधुर्य शक्ती प्रकट न करता परमेश्वर सौंदर्य शक्तीसुद्धा प्रकट करतो. त्यामुळे संपूर्ण जीवसृष्टी त्याच्याकडे आकृष्ट होते. श्रीकृष्णाचे रूप पाहताना सर्वजण देहभान विसरून जायचे, कारण श्रीकृष्णाने आपली सौंदर्य शक्ती प्रकट केली होती. त्याप्रमाणे स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यात ऐश्वर्य शक्ती, सौंदर्य शक्ती आणि माधुर्य शक्ती प्रकट केली होती. म्हणून फार मोठा भक्तवर्ग त्यांच्या व्यक्तित्वापाशी घोटाळत होता आणि आजही तो घोटाळतो आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.